आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि ती बातमी म्हणजे सीईटी सेल जे पण 85% कोटाची काउन्सिलिंग आपली होत असते एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस फिजिओथेरपीसाठी. त्याच्यासोबतच बीएएमएस आणि बीएचएमएसचे जे ऑल इंडिया कोटाची काउन्सिलिंग होत असते 15% ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये काही रिफॉर्म आणण्यात आलेले आहेत, काही चेंजेस करण्यात आलेले आहे आणि ते चेंजेस काय आहेत ते आपण सविस्तरपणे बघणार आहोत. त्याच्यासोबतच एक अत्यंत महत्त्वाची सूचना तुम्हाला, जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्यासोबतच तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तर आता एक त्याच्या अगोदर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर का तुम्हाला कंप्लीट काउन्सिलिंग हवी असेल, ज्याच्यामध्ये एमबीबीएस, बीडीएस, बीएचएमएस, फिजिओथेरपी या सगळ्या गोष्टी येऊन जाणार आहे, तर तुम्ही मला डायरेक्टली 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता अथवा डायरेक्टली मला परस्पर व्हिजिट देऊन माडा कॉलनी भोकरदन इथं तुम्ही व्हिजिट देऊ शकता. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे तर पर्सनलाइज करियर रोडमॅप, तुमच्या अनुसार तुम्हाला काय भेटेल, काय कसं राहील त्याबद्दल सविस्तर माहिती, स्मार्ट सीट अलॉटमेंट, बेटर चॉईसेस तुमच्या टाकण्यात येईल, जे प्रेफरन्स लिस्ट असते त्याच्यामध्ये कॉलेज आणि कोर्स कोणतं लागेल तुम्हाला ते मॅच करण्यात येईल. डाऊट सॉल्व्हिंग तुमची 24/7 राहणार आहे. म्हणजे ग्रुप असतो आपला पेड विद्यार्थ्यांसाठी, ते पेड विद्यार्थीच त्याच्यामध्ये असतात आणि त्याच्यामध्ये तुमचे डाऊट सॉल्व्ह करण्यात येत असतात. त्याच्यानंतर डॉक्युमेंट सपोर्ट, तुम्हाला जे पण डॉक्युमेंट लागत आहे त्याच्याबद्दल सखोल इन्फॉर्मेशन दिली जाईल. त्याच्यासोबतच 1 to 1 इथं आपली काय असणार आहे, मेंटर सपोर्ट, मेंटरशिप असणार आहे. म्हणजे मी स्वतः तुम्हाला काय करणार आहे तर गाईड करणार आहे. ठीक आहे. होल प्रोसेस सगळी मीच करणार आहे. त्याच्यानंतर कॉलेज लिस्ट ॲज पर युअर बजेट, म्हणजे कॉलेज लिस्ट जी असते ती तुमच्या बजेट आणि प्रायोरिटीनुसार सेट केली जाते. महाराष्ट्रामध्ये हा मुद्दा फक्त, ही काउन्सिलिंग फक्त आपण करत असतो की तुमची वैयक्तिक लिस्ट तुम्हाला देण्यात येत असते. त्याच्यानंतर ब्रांच प्रिडिक्शन आणि गाईडन्स तुम्हाला देण्यात येत असतं. त्याच्याबद्दल स्कॉलरशिपबद्दल पूर्ण संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येत असते. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही काउन्सिलिंग आपल्याकडे अवेलेबल आहे. पण माझं मत असं आहे की जर का एकदा तुम्ही ऑफिसवरती व्हिजिट दिलं तर तुमचे जे सगळे डाऊट असतात ते क्लिअरच होऊन जातात. तर तुम्ही ऑफिसला व्हिजिट द्यायला विसरू नका. ठीक आहे. त्याच्यानंतरची गोष्ट करून घेऊया आपण आता, की काय काय बदल आलेले आहेत त्याच्याबद्दल सविस्तरपणे आता आपण बोलून घेऊया. ठीक आहे. चालेल. आता याच्यानंतर सगळ्यात अगोदर की बदल कोणते कोणते झालेले आहे ते बघून घेऊया. तर हे बदल तर 100% झालेले आहे. तर स्पॉट राउंड जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे. स्पॉट राउंड काय असतो बरं का, तर ते मी संपूर्ण तुम्हाला माहिती देऊन टाकतो त्याच्याबद्दल. स्पॉट राउंड म्हणजे काय, की कॉलेज पातळीवर ऍडमिशन होत असतात. कॉलेजच्या पातळीवर याला स्पॉट राउंड म्हणतात. कॉलेज याची कोणतीच आपल्याला रिसिप्ट वगैरे देत नाही. आपल्याकडून ओपन सारखे फीस घेऊन टाकतो आणि काही काही कॉलेजेस असे सुद्धा आहे, सगळे नाही, काही काही कॉलेजेस असे सुद्धा आहे जे मॅनेजमेंटची फीस सुद्धा घेऊन टाकतात तुमच्याकडून. तर याला स्पॉट ऍडमिशन म्हणतात. तर हा स्पॉट ऍडमिशन रद्द करण्यात आलेला आहे. सर्व प्रक्रिया जे असणार आहे ते ऑनलाईन असणार आहे. सर्व प्रक्रिया जे असणार आहे ते ऑनलाईन असणार आहे. एवढं समजलं? सीईटी सेल मार्फतच एक एक सीट भरण्यात येणार. मॅनेजमेंटचा सीट पण सीईटी सेलनच भरला जात असतो. नक्की लक्षात ठेवा. परत परत सांगत आहे. मी पुढे सांगाल तुम्हाला, तुम्हाला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही. सगळं काही ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्ट होऊन जाईल. ठीक आहे. दिलासा याच्यासाठी विद्यार्थ्यांना काय आहे, तर खूप जास्त दिलासा याच्यामध्ये आहे. जास्त फीस मागणी, पहिले स्पॉट राउंड मध्ये अगोदरच क्लिअर केलं मी, खूप जास्त फीस मागत होते कॉलेज. सीट सुद्धा अडवून ठेवत होते. सीट कशा अडवून ठेवत असतात माहितीये का तुम्हाला, की एखाद्या विद्यार्थ्याचं कॅप राउंड 1, कॅप राउंड 2, कॅप राउंड 3 मध्ये नंबर लागलेला आहे. समजा माझा कॅप राउंड 3 मध्ये नंबर लागला. तर मला काय म्हणतील, 3,20,000 द्या. नाही दिले तर तुमचं ऍडमिशन आम्ही कॅन्सल करून देऊ. तुमच्याकडे हे डॉक्युमेंट नाहीये, आम्ही तुमचं ऍडमिशन कॅन्सल करून देऊ. अक्षरशः माझ्या कॅन्डिडेट सोबत असं झालेलं आहे. मी स्वतः फ्राकडे यांची कंप्लेंट टाकण्यात आलेली आहे. ठीक आहे. खूप सारे कॉलेजेस आहेत. सगळ्यांना नाही म्हणत पण आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जातो. हो, 100% खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश सुद्धा नाकारला जातो. त्याच्यानंतर ट्रान्सपेरन्सी झिरो असते. कोणाचा नंबर लागलेला आहे, कोणाचं नाही, याच्याबद्दल जी पारदर्शकता असते ती 0% असते. तर आता ही राहणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉलेजची मनमानी चालत असते इथं सगळी स्पॉट राउंड मध्ये. तर हे आता होणार नाही. ऑनलाईन त्या सर्व प्रक्रिया ज्या आहेत त्या ऑनलाईनच होणार आहे. स्पॉट राउंड या वर्षीपासून नाही. एवढं समजलं? हे जे रूल आहे ते विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचं आहे. अत्यंत आनंदीची बातमी आहे आपल्यासाठी, जे मेरिटचे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी, की आतापासून आपली मेरिट लिस्ट जे आहे ती सगळे काही प्रक्रिया स्पॉट राउंड सुद्धा या वर्षीपासून नाही होणार आहे. ठीक आहे. चालेल. याच्यानंतर याच्यानंतर बघून घेऊया आपण. ठीक आहे. आता
याच्यानंतर बदल काय होणार? सर्व मेरिटनुसार होणार. हे तर तुम्हाला कळलं. नो स्पॉट राउंड, नो इन्स्टिट्यूशन लेवल राउंड, नो कॉलेज लेवल राउंड. समजलं तुम्हाला? चालेल. याचा अर्थ स्पॉट राउंड या वर्षीपासून नाही. स्पॉट राउंड म्हणजे स्ट्रे नाही. स्ट्रे वेगळा असतो. स्ट्रे ऑनलाईन असतो. स्पॉट कॉलेज लेवलवरती असतो. कॉलेजचं फॉर्म भरावं लागतं. त्या कारणामुळे मी सांगत आहे. त्याच्यानंतरची गोष्ट, बदलमुळे फायदा काय काय? बदलमुळे काय काय फायदा विद्यार्थ्यांना दिसणार आहे आता? तर मेरिटनुसार नंबर लागणार आहे. सगळी ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शकता आपल्याला दिसायला मिळणार आहे. एव्हरीथिंग इज ऑनलाईन आणि या वर्षीपासून तुम्ही हे चेंजेस आलेले आहे याबद्दल माहिती घेऊन टाका आणि सगळ्यांना सुद्धा पुरवून द्या. ठीक आहे. त्याच्यानंतरची गोष्ट, काय स्पष्ट नाही. आता खूप सारे फेक न्यूज पण आहे. काय स्पष्ट नाहीये. खूप सारे चॅनलनी आणि खूप सारे व्हिडिओज येत आहे तुमच्याकडे की या वर्षीपासून मॅनेजमेंट नाही. असं स्पष्ट आतापर्यंत झालेलं नाही. माझ्या हिशोबाने जर का मॅनेजमेंट बंद केलं महाराष्ट्रामध्ये, पेमेंट सीट्स बंद केली, तर कुठं ना कुठं प्रायव्हेट कॉलेजेसचं बंद होऊन जाईल. खरंच बंद होऊन जाईल. कारण त्यांची जी आहे ते मॅनेजमेंट कोटाहूनच जास्त त्यांची काय असते, जे पण त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर असतो ते पुरवण्यासाठी त्यांना मॅनेजमेंट सीट देणं गरजेचं आहे. 15% देणं चांगली गोष्ट आहे माझ्या हिशोबाने. कारण ते कॉलेजला सुद्धा काय असतं, तर कुठं ना कुठं फायदा होत असतो त्यांना. ठीक आहे. तर कॉलेज पण सुरळीत चालू शकतात त्या कारणामुळे. तर मॅनेजमेंट कोटा बंद आहे का? तर आतापर्यंत हे स्पष्ट झालेलं नाही. झालं तरी बरं होईल. बरं होईल म्हणजे मेरिटच्या विद्यार्थ्यांसाठी, नाही झालं तरी आता हे मला माहित नाही कसं असू शकतं म्हणून. त्याच्यानंतर ओन्ली 4 राउंड हॅपन्ड म्हणजे यावर्षी हे पण सांगण्यात येते की ओन्ली 3च राउंड होणार आहे, 4च राउंड होणार आहे, 2च राउंड होणार आहे. तर आतापर्यंत हे स्पष्ट झालेलं आहे का? तर हे स्पष्ट आतापर्यंत झालेलं नाही. स्ट्रे वॅकन्सी यंदा नाही, हे पण स्पष्ट झालेलं नाही. मी परत परत सांगत आहे, स्पॉट राउंड आणि स्ट्रे राउंड याच्या दोघीमध्ये जमीन आसमानचा फरक असतो. ठीक आहे, चालेल. याच्यानंतर विद्यार्थ्यांसाठी सल्ला काय आहे? आता यावेळेस तुमच्यासाठी सल्ला काय आहे? ते सल्ला तुम्ही ऐकून घ्या एकदा. तर तुम्ही आतापासूनच डिसिजन घेऊन घ्या. निर्णय करा तुम्हाला काय करायचंय. ठीक आहे. निर्णय करणं अत्यंत गरजेचं. तुम्हाला स्वतःला माहिती आहे मला कोणतं कॉलेज एक एक्सपेक्ट करू शकतो मी, मला कोणतं कॉलेज भेटत आहे. रिॲलिटी तुम्ही आतापासूनच एक्सेप्ट करून घ्या, की हो मला जर का नाही लागत आहे, तर ते तुम्ही तुमच्या हिशोबाने बघून घ्या. निर्णय आत्ताच पासून बघून घ्या. मला माहिती आहे तुम्ही सगळ्यांना विचारलं असेल, काउन्सिलरला वगैरे सगळ्यांना विचारलं असेल, की आम्हाला नंबर लागत आहे की नाही लागत आहे. जर का मला विचारलं असेल, तर मी तर डायरेक्ट रोखठोक बोलतो, की लागणार असेल तर लागणार, नाही लागणार असेल तर नाही लागणार. रोखठोक. ठीक आहे. तर मला विचारलं असेल, तर तुम्हाला एकदम स्पष्ट मी सांगितलं असेल, तर तो निर्णय तुम्ही आतापासूनच घेऊन टाका. क्लाउड बनवू देऊ नका. सजेशन क्लाउड बनवू देऊ नका, की हे काय सांगत आहे, ते काय सांगत आहे, हे काय सांगत आहे, तो व्यक्ती दुसरा सांगत आहे, हे व्यक्ती दुसरा सांगत आहे, तो व्यक्ती दुसरं सांगत आहे. सगळ्याचे जे हे आहे, जे सजेशन आहे, जे सल्ला आहे, तो वेगळा-वेगळा आहे. पण शेवटी करायचं तुम्हाला आहे. तुम्हीच एकदम ठाम निर्णयावरती राहा आणि निर्णय घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट ही. दुसरी गोष्ट, डोंट फॉल फॉर ट्रॅप. ट्रॅपमध्ये जाऊ नका. व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट. समजून घ्या सगळी गोष्टी. कोणी जर का तुमच्यासोबत गोड बोलत असेल, तुम्हाला काही पण बोलत असेल, लागून जाणार, एम-बी-बी-एस गव्हर्नमेंट लागणार, हे लागून जाणार, ते घेऊन टाकू आम्ही, तुम्हाला हे मिळवून देऊ, ते मिळवून देऊ. नाही. रिॲलिटी बघून घ्या तुम्ही सुद्धा. कट ऑफ काय गेलेला आहे, कसा गेलेला आहे. ठीक आहे. हे ट्रॅपमध्ये फसू नका. आम्ही बाहेर पाठवून देऊ, असं करून देऊ. समजलं तुम्हाला मला काय बोलायचं आहे? ओके. डोंट व्हिजिट कॉलेज. व्हेरी, 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 व्हेरी इम्पॉर्टंट. कॉलेजला व्हिजिट देऊ नका. म्हणजे मी सहसा सांगत आहे, कॉलेजला व्हिजिट द्यायची असेल द्या. पण ॲडमिशनसाठी जर का तुम्ही जात असाल कॉलेजमध्ये, की आम्हाला ॲडमिशन भेटून जाईल तिथं, आम्ही कॉलेजला गेलो, कॉलेजच्या मॅनेजमेंट सोबत बोललो, तर त्याच्यामधून आम्हाला ॲडमिशन भेटून जाईल. सगळ्यात मोठा गैरसमज आहे हा. मॅनेजमेंट मधून सुद्धा जात असाल तुम्ही, तर तुम्ही चूक करत असाल. खूप खूप मोठी चूक करत आहे. कारण त्यांना सुद्धा माहित नाही तुमचा नंबर लागणार की नाही लागणार. कोणालाच माहित नाही. सगळं काही ऑनलाईन होत असतं. सगळं काही मॅनेजमेंटचे सीट सुद्धा ऑनलाईन भरले जात असतात. कॅप राउंड तर ते तर साहजिक आहे. ते तर ऑनलाईनच आहे. सगळं काही ऑनलाईन आहे. मॅनेजमेंट सुद्धा ऑनलाईन आहे. कॉलेजला व्हिजिट देऊन तिथं ॲडमिशन पक्क करून बुक सीट करून काहीच फायदा नाही. सीईटी ते मानतच नाही. खूप सारे असे विद्यार्थी सुद्धा माझ्याकडे आहे, ज्यांनी काय केलेलं होतं अगोदर, की कॉलेजला व्हिजिट दिलेलं होतं. टोकन अमाउंट सुद्धा दिलेला होता. तरी सुद्धा त्यांचं ॲडमिशन त्या कॉलेजमध्ये झालं नाही. कारण त्याचा कट ऑफच मॅनेजमेंटचा बसला नाही. मॅनेजमेंटचा सुद्धा कट ऑफ असतो. तर ही चूक टाळा.
सगळ्यात मोठी चूक असते की कॉलेजला व्हिजिट दिला आम्ही आणि आता आमचं ऍडमिशन पक्क झालं, असं नसतं. ठीक आहे. डॉक्युमेंट रेडी ठेवा. महत्वाची गोष्ट प्रत्येक वर्षी मी बघतो, 3 वर्षापासून 4 वर्षापासून मी काउन्सिलिंग करत आहे. प्रत्येक वर्षी बघतो मी, प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांचं एकच गोष्ट असते की हे डॉक्युमेंट कंप्लीट नाही, ते डॉक्युमेंट कंप्लीट नाही, हे डॉक्युमेंट कंप्लीट नाही. तर असं करू नका. डॉक्युमेंट जे लागत आहे ते कंप्लीट करून ठेवा. डॉक्युमेंटचा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. लाईव्ह सेशन मध्ये डिस्कस करत असतो. ठीक आहे, चालेल. त्याच्यानंतर काउन्सिलिंग. आता काउन्सिलिंग बघा, जॉईन करायची असेल करून घ्या. नसल जॉईन करायची, स्वतः करायची असेल ते पण तुम्ही करू शकता. काही हरकत नाही. कोणाकडून पण जॉईन करायची असेल तुम्ही करू शकता. काही हरकत नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यांना सरळ सरळ विचारा, लागत आहे का माझा नंबर? नाही लागत आहे. लागत आहे आणि त्यांनी सांगितलं लागत आहे तर ठीक आहे. नाही लागलं तर काय होणार? माझं फ्युचरचं हे गोष्ट आहे. तुम्ही सगळं करून देणार का? कॉल उचलणार का? या सगळ्या गोष्टी तुम्ही विचारून घ्या अगोदरच. पेड करायची असेल तर. सगळ्या गोष्टी एक एक गोष्ट विचारून घ्या. मला काय भेटेल? तुम्ही पैसे देत आहे. फ्री नाही करत आहे ना, पैसे देत आहे. ठीक आहे. तर आता ही गोष्ट तुम्हाला समजली, पेड विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे. आता पेड नाही विद्यार्थ्यांना काय, जर बघा माझ्याकडून लावली तुम्ही तर तुम्ही निश्चिंत राहा. 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा मला. आणि माझ्याकडून लावली तर निश्चिंत राहा, या गोष्टी तुम्हाला एकदम परफेक्टच होतील. माझं एकदम सिस्टम चालत असतं. ते सिस्टम कसं असतं की तुम्ही मी क्यूआर पाठवला, त्याच्यावरती पेमेंट आली, पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट भेटेल. पेमेंटची रिसिप्ट भेटल्यानंतर तुम्हाला काय भेटेल, त्याच्यासोबत तुम्हाला एक पीडीएफ भेटेल. प्रत्येक कॉलेजचं रिव्ह्यू, हे बघा प्रत्येक कॉलेजचं रिव्ह्यू तुम्हाला भेटेल. त्याच्यामध्ये कॉलेजचं नाव सोबत त्याचं काय की इस्टॅब्लिशमेंट इयर काय आहे, त्याचं पेशंट फ्लो काय आहे, त्याच्यासोबतच फॅकल्टी कशी आहे, कॉलेजची रेटिंग काय आहे, हॉस्पिटलमध्ये बेड किती आहे, त्याच्यानंतर इनटेक कॅपॅसिटी किती आहे, कॉलेजची रँकिंग काय आहे, त्या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला एकदम क्लिअरिटी येऊन जात असते. अशी तुम्हाला पीडीएफ पाठवण्यात येते. बघा हॉस्टेल आहे का, त्याच्यामध्ये फीस किती आहे स्टेट कोटाची, कट ऑफ केवढा गेला होता, या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला, तो कॉलेज कुठं आहे आणि सिटी पासून डिस्टन्स किती आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळवण्यात येत असतात. ठीक आहे. हे सगळे कॉलेजेसचे रिव्ह्यू तुम्हाला भेटत असतात. ठीक आहे. चालेल. आता याच्यानंतर तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलं जातं आणि डॉक्युमेंटची लिस्ट पाठवली जाते आणि सांगितलं जातं की तुम्ही डॉक्युमेंटची लिस्ट तयार ठेवा. ठीक आहे, चालेल. आता पेड नाही करायचंय, काही हरकत नाही, नका करू पेड. कोणाला नाही करायची असेल तर, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही अगोदर काउन्सिलिंग केलेली असेल, अगोदर काउन्सिलिंग केलेली हवी असली पाहिजे. कारण फक्त युट्यूबचे व्हिडिओज बघून, मी खरं सांगत आहे, फक्त युट्यूबचे व्हिडिओ बघून याची त्याची सजेशन घेऊन काउन्सिलिंग होत नसते. खूप जास्त मोठी चूक करून द्याल तुम्ही काउन्सिलिंग मध्ये. छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्यामुळे चुका होऊन जात असतात. तर तसं करू नका. अगोदर काउन्सिलिंग केलेली असेल, काउन्सिलिंगची पूर्ण प्रोसेस माहित असेल, कट ऑफ वगैरे नाही पण माहित असले तर ते माहिती पडूनच जातात. ठीक आहे, कट ऑफ बद्दल सोडून द्या. ठीक आहे, पण माहिती असेल की काउन्सिलिंग प्रोसेस कशी चालते, तर 100% तुम्ही स्वतः तुमची काउन्सिलिंग करा. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला या सल्ला सुद्धा समजला असेल, काय सल्ला दिलेला आहे मी तुम्हाला. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा आणि त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जर का तुम्हाला सगळ्या कॉलेजेसचे कट ऑफ बघायचे असेल तर तुम्ही या व्हिडिओमध्ये क्लिक करून ते बघू शकता. आणि खर्च किती लागतो सेमी गव्हर्नमेंट कॉलेजसाठी, एमबीबीएस, बीएएमएस, बीडीएस आणि बीएचएमएस साठी, तर तुम्ही ते या व्हिडिओमध्ये क्लिक करून बघू शकता. धन्यवाद.